नमस्कार सर्वांना. तर मी आज आलेले आहे गुरुतीर्थावरती. तर जर गुरुवारी मी तिथं आरतीला वगैरे जाते, तर ह्या गुरुवारी आज तिथे कार्यक्रम ठेवला होता हळदी कुंकानिमित्त. पण हळदी कुंकू झाले, हे प्रयागराजला गेले होते, त्यामुळे हळदी कुंकू लेट झालं. आणि आज हे ठेवलं होतं. होम मिनिस्टर कार्यक्रम पण होता बघण्यासारखा. आणि होम मिनिस्टर तुम्ही कार्यक्रम पाहिले पण असाल, तर ह्यात काय वेगळं असं ताई तुम्ही म्हणसाल. पण इथं खेळ वेगळ्या पद्धतीनेच खेळला गेला, देवाच्या दारात होता म्हणून. आणि महिलांना पण खूप छान वाटलं खेळताना. उषाताई ते म्हणले आपण पण भाग घेऊया, तर हो बोलले. तर छान असं होम मिनिस्टर ज्यांना बोलवलं होतं ते आले होते. तर त्यांच्यासाठी ओवाळण्याची आरती करतात ना, ओवाळतात, त्यांना आले, त्यांचं स्वागत करत होते तिथं. आणि स्वागत झालं, त्यांनी देवाचे पाया पडले आणि पुढं गेले. पुढं मंदिर आहे छोटंसं, तिथे जाऊन नमस्कार केला सर्वांना आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्याची तयारी करत होते. त्यांचा स्टाफ पण येत होते आणि आम्ही सर्वजण असे बसलेलो होतो. आणि छान पद्धतीने त्यांनी पण खेळ खेळले असे वेगळे. तुम्ही पाहाच तुम्ही व्हिडिओ जर पूर्ण पाहिला तर तुम्हाला हा कार्यक्रम बघायला भेटेल. तर व्हिडिओ पहा. पाहिलं का कशा पद्धतीने होम मिनिस्टर सुरुवात पहिली केलेली आहे त्यांनी. तर पहा, देवापासून केलेले आहे की नाही. होम मिनिस्टरमध्ये वेगळ्या पद्धतीने होम मिनिस्टर खेळलेले आहेत, तर खूप छान खेळलेले आहेत. तर मला असं वाटतं तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण पहा, हे करता पुढं ढकलता. तर खूप छान, मला तर आवडलेलं आहे. आणि छान हे शूर हवेलीतून आलेले आहेत. त्यांच्या ग्रुपचं नाव आहे स्त्री नारी. त्यांनी पण आलेले आहेत. त्यांनी एकही रुपया घेतला नाही, फ्रीमध्ये येऊन त्यांनी देवापाशी कार्यक्रम हा मस्त केला. आणि खूप छान ग्रुप आहे त्यांचा. असंच त्यांचं छान प्रगती व्हावी. 1674 असणाऱ्या रायगडावरती 32 मन सोन्याचं सिंहासन सजलं आणि झाले राजे छत्रपती झाले. बोला कुलवादी भूषण बहुजन प्रतिपालक महाराज राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. पदवी कोणी दिली होती? तुकाराम महाराज. खेळायचे. ओके, सर इकडे चला. चला वहिनी, सगळे रेडी. चला, राम राम. कोण कोण आउट झाले? 1 2 3 4. कसं पटकन चला, जे आउट झालं पटकन. कशाचं अगोदर असं केलं नंतर असं केलंच ना. वहिनी हा त्यांचा. आणि प्रत्येक सासू बाईला, प्रत्येक जर सुनेने आपली आई मांडलं तर तिला काही कमी पडणार आहे का? आणि आईच्या सेवेसारखं दुसरं काही सेवा आहे का? चला, आतापर्यंत कधीच पडले नसेल, इथून पुढे डायरेक्ट चक्कर आली. चला बसा तुम्ही. या, तुम्हाला कोणाला चान्स द्यायचा आहे? ते बसलेल्यांपैकी मम्मीला. मम्मी तो नाव नेक्स्ट राऊंड मध्ये गेलेलं. हा, त्यांच्या मम्मीचं नाव तिथं जाऊन सांगा आणि लिहून द्या. चला, तुम्हाला कोणाला चान्स द्यायचं ती बाटली द्या इकडे. काल कार्यक्रमामधलं सासूबाईला सुनबाईचा मुका घेत सुनबाईशी माग ढकलायची, अशी माग ढकलायची. म्हणलं काय झालं बाया? नंतर म्हणले आमची सासूबाई मिसरी लावून आली होती. मी तर नाही कोण मिसरी लावली. आज तीर्थावर आपण एक चांगला संकल्प करू शकतो. मिसरी सोडायचं. कोण लावतोय? कोण लावतं? नाही लावत नक्की. इकडे कोण खाली बसल्यापैकी कोण मिसरी लावतात? आजी कशी ग बसली? मग आजी बाय करीत होती का नाही करीत होती? नाही करीत होती का बाय करीत होती? नाही लावी. बर, चांगले. सगळ्या जणी पाया पडल्या. हा, आवाज मिळवण्यासाठी 2-3 ताईंना त्यांनी घ्यायचे, आपला वाण घ्यायचा आणि त्यानंतरच मार्गस्थ व्हायचे. त्या गंगा सुंदरीचं पूजन आज केलेलं आहे. आणि आज सगळ्यात मोठा योग म्हणजे गुरु प्रतिपदाचा आज योग आहे.
गुरुवारी आज प्रतिपदा म्हणजे श्री दत्त महाराजांचे द्वितीय अवतार नरसिंह सरस्वती यांनी गाणगापुरातून आज श्रीशैल्याकडे गमन केलं. तो आजचा पुण्य पावन दिवस. आज गाणगापूरची यात्रा असते आणि गाणगापूरला जाण्यासाठी ज्या वेळेस दत्त महाराज म्हणजे नरसिंह सरस्वती त्या भीमा अमरजेच्या संगमावरती गेले तेव्हा शिष्य रडू लागले की तुम्ही गेल्यानंतर आम्ही काय करायचं. त्यावेळेस सांगितलं की प्रसाद पुष्प मी पाठवून देईल, ती प्रसाद पुष्प फक्त तुम्ही पूजेत ठेवा जेणेकरून मी अखंड तुमच्या दाराला वास्तव्याला राहील. ती प्रसाद पुष्प आली. जे जे मुख्य शिष्य होते त्यांनी ती प्रसाद पुष्प घेतली. आज सुद्धा हा गुरुप्रतिपदेचा दिवस. सर्वांना एक सुंदर वाण मिळावा आणि ह्या 5 भेटवस्तू त्यामध्ये सर्वात मोठं सहकार्य गिरिराज ज्वेलर्स यांचं आम्हाला झालं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. अतिशय सुंदर उपक्रम. सुवर्णामध्ये आम्ही कायम म्हणतो हिरण्यवर्णा हरिणे सुवर्ण रजतस्त्रजाम चंद्रा हिरणमयी लक्ष्मी जात वेद्यो महाव. सगळ्यात मोठा महालक्ष्मीचा वास असणारा पहिला धातू म्हणजे सोनं. त्या सोन्यावरती माझंही अत्यंत प्रेम आहे कारण महालक्ष्मी त्याच्यामध्ये वास्तव्याला आहे. म्हणून सुवर्णाचा ते व्यवसाय करत असताना ते समाजाची बांधिलकी जपत असतात. व्यवसाय प्रत्येक जण करतो पण कशा पद्धतीने व्यवसाय करावा, कशा पद्धतीने समाज जोडावा, काहीतरी पेरलं तर काहीतरी उगवेल ह्या संकल्पनेतून जी लोक आज करतायत ती वरती गेलेली आहेत आणि जे फक्त स्वतःसाठी करत राहिले ते शून्यात गेलेले. त्यांना सुद्धा गोड गोड शुभेच्छा देतो. महालक्ष्मीची अखंड कृपा आशीर्वाद त्यांच्यावरती राहू. एक आमच्या प्रेमासाठी हे 2 व्यक्ती इथं आले. त्याच पद्धतीनं जी विठ्ठलवाडीची म्हणा किंवा काय त्यांचे संबंध आहेत ते एकही रुपया म्हणले आम्हाला नकोत, आम्ही फक्त तीर्थासाठी येतोय. त्यांच्यासाठी एकदा खरं आमच्या करण्यापासून टाळा गेला पाहिजे. आई भगवती तुमचं अखंड कल्याण करून पण गुरुतीर्थाच्या वतीनं आमची छोटीशी भेट स्वीकारावी अशी मी तुम्हाला प्रार्थना करतो. कार्यक्रमामध्ये महाराज क्रांतीनाना मळेगावकर म्हणून एक मोठ्या व्यक्तिमत्व ज्याच्यात तारखा मिळत नाही. बरोबर ना बरोबर. तुमची लपक सेम क्रांतीनाना सारखीच आहे. लवकरच तुम्ही त्यांच्याही पुढे जावं एवढीच दत्त महाराजांची मी प्रार्थना करतो. मनापासून तुम्हाला पुढील प्रत्येक कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव श्री नरसिंह सरस्वती महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. आमच्या टीमकडून गुरुतीर्थासाठी त्याला त्याची जाण आहे. या विशाल दादासाठी एकदा मनापासून श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त स्वामी नरसिंह सरस्वती महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय.